श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे, जो देवी दुर्गा आणि तिच्या 9 दैवी रूपांच्या पूजेला समर्पित आहे। नवरात्री साजरा केला जाणारा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि तो मोठ्या भक्तिभावाने, उपवासाने आणि सांस्कृतिक उत्सवांनी साजरा केला जातो। 2025 मध्ये शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीने नवरात्राची सांगता होणार आहे। पण नवरात्र उत्सव सुरू होण्याआधी म्हणजेच पितृपक्षामध्ये आपल्याला घरातील अशा काही वस्तू आहेत त्या ताबडतोब घराबाहेर काढून फेकायच्या आहेत, नाहीतर दारिद्र्य दुर्भाग्य आपल्या मागे लागू शकतं। तर ह्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला नवरात्री आधी घरातून बाहेर काढायच्या आहेत याबद्दलची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। दरवर्षीच आपण हा जो नवरात्राचा सण आहे तो पूर्ण श्रद्धेने आणि समर्पणाने साजरा करून देवीकडे समृद्धी, आनंद आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आशीर्वाद या 9 दिवसांमध्ये मागत असतो। तसं तर चातुर्मास हा पूर्ण व्रतवैकल्यांनी भरलेला असतो। त्यातलाच एक अतिशय महत्त्वपूर्ण सण म्हणजे नवरात्री। याआधी आपण गणपती बाप्पांचं आगमन घरामध्ये केलं होतं आणि त्यांना निरोप दिल्यानंतर सुरुवात होते ती पितृपक्षाची। पितृपक्षामध्ये आपण पितरांचं श्राद्धतिथीनंतर घराच्या साफसफाईला सुरुवात करतो। पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजे सर्व पितरी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आणि या 9 दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करते। देवीचे आशीर्वाद आपल्याला मिळावे, सगळं घर मंगलमय असावं यासाठी घराची स्वच्छता करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। नवरात्रीमध्ये 9 दिवस भक्त दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील केले जाते। असे मानले जाते की दुर्गा देवीची 9 दिवस भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करते। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिराची साफसफाई केल्यानंतर तिथे कलशाची स्थापना केली जाते। कलशाला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले गेले आहे। कलशामध्ये सर्व नवग्रह, नक्षत्र आणि तीर्थाचा वास असतो। याशिवाय त्रिमूर्ती म्हणून ओळख असणारे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यासह सर्व नद्या, सागर, सरोवरे, 33 कोटी देवता या सर्व कलशामध्ये विराजमान असतात। तर नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करतो, ज्यामध्ये दुर्गा देवी आणि कलशाची स्थापना केली जाते। ती योग्य दिशेला झालीच पाहिजे आणि त्याआधी आपल्या घराची स्वच्छता झाली पाहिजे आणि त्याचबरोबर घरामध्ये असलेल्या काही नकारात्मक गोष्टी सुद्धा घराबाहेर पडल्या पाहिजे। तसं तर पितृपक्षाच्या काळामध्ये त्या तिथीला पितरांची सेवा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून घरातील साफसफाईला सुरुवात होते। घरातला प्रत्येक कोपरा न कोपरा स्वच्छ करून आपण आपल्या देवीला स्थिर राहण्यासाठी आमंत्रणच देत असतो। देवीची अनेक रूपं आहेत, ज्यामध्ये लक्ष्मी देवीचं रूप सुद्धा आहे आणि लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे। ज्या घरामध्ये स्वच्छता होत नाही तिथे नकारात्मकता राहते, म्हणजेच थोडक्यात अलक्ष्मीचा निवास असतो। त्यासाठी घटस्थापना करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला घरातून काढून टाकायच्या असतात आणि घरातली साफसफाई करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। तर घराची साफसफाई करत असताना आपण जाळी जळमट काढण्यापासून सुरुवात करतो। प्रत्येक रूम मधला कोपरा न कोपरा स्वच्छ केला जातो, ज्यामध्ये खिडक्या असतील, पंखे असतील, पडदे असतील हे सगळे धुतले जातात। त्यानंतर आपल्या रोजच्या वापरातली बेडशीट असेल, पांघरणं हे तर आपण आठवड्याला महिन्याला एकदा स्वच्छ करतच असतो, पण नवरात्राच्या आधी सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि यांची देखील स्वच्छता करायची आहे। पण ही सगळी स्वच्छता करत असताना आपल्याला काही गोष्टींचा विसर पडतो, जसं की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या फाटलेल्या असतात, म्हणजे पडदे जुने झालेले असतील, फाटलेले असतील, तर हीच ती वेळ आहे ज्यावेळेस तुम्ही ते फाटलेले पडदे बदलायचे आहेत। किंवा फाटलेले पडदे तुम्हाला बदलणं शक्य नसेल तर किमान जो पडदा फाटलेला आहे तो तरी काढून टाकावा। अगदी त्याच प्रकारे जुने, फाटलेले, खराब झालेले कपडे जे आहेत ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचे आहेत किंवा एखाद्या गरजू लोकांना ते दान करायचे आहेत। कपडे दान करत असतानाही ते सुस्थितीत असावेत। अगदी गरजू लोकांना दान करत असताना या गोष्टीची काळजी घ्यावी की फाटलेले कपडे आपण घालत नाही तर त्या गरजू व्यक्तींनी का घालावेत। त्यामुळे खूप फाटलेले कपडे असतील तर ते दान करू नका, त्याचा कुठेतरी तुम्ही दुसरीकडे वापर करू शकता, जसं की फाटलेला भाग तुम्ही काढून घेऊ शकता आणि तो तुम्ही फेकून देऊ शकता आणि जो उरलेला कापड आहे त्याचा मग तुम्हाला फरशी पुसण्यासाठी म्हणा किंवा इतर गोष्टीसाठी वापर करता येईल। अशा प्रकारे फाटलेल्या गोष्टी तुम्हाला घरामध्ये ठेवायच्या नाहीत। फाटलेले पडदे असतील, बेडशीट असतील किंवा इतर
इतर तुमच्या घरातले कपडे असतील तर अशा फाटलेल्या कपड्यांना तुम्हाला घटस्थापनेपूर्वी घराबाहेर काढायचं आहे. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये असलेली भांडी. आता स्वयंपाक करत असताना आपण बऱ्याचशा भांड्यांचा वापर करतो, ज्यामध्ये काही चांगली भांडी असतात आणि काही क्रॅक गेलेली, चिरा पडलेली भांडी असतात. अशा भांड्यांचा आपल्याला वापर करायचा नाही. ही भांडी देखील घरामध्ये नकारात्मकता पसरवतात. जेवढी तुटलेली, फुटलेली, चीर पडलेली भांडी असतील ती तुम्हाला जमा करायची आहेत आणि त्यांना तुम्हाला एखाद्या भांड्याच्या दुकानामध्ये घेऊन जायचं आहे. त्या भांड्यांच्या बदल्यात तुम्ही थोडेसे पैसे टाकून नवीन भांडं घेऊ शकता, पण ही भांडी तुम्हाला घराबाहेर काढायची आहेत. घटस्थापनेच्या आधीच तुम्हाला ही भांडी घराबाहेर काढायची आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पायातल्या चपला. चपला आपण बाहेर जाण्यासाठी वेगळ्या वापरतो, घरात असलेल्या आपल्या चप्पल वेगळ्या असतात, पण बऱ्याचदा असं होतं की ती चप्पल तुटलेली असते आणि कुठेतरी कोपऱ्यात पडून असते. ही गोष्ट सुद्धा अत्यंत चुकीची आहे. यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये एक नकारात्मकता राहते. त्यामुळे जेवढ्या तुटलेल्या, फाटलेल्या चप्पल असतील त्या तुम्हाला गोळा करायच्या आहेत आणि घटस्थापनेच्या आधी तुम्हाला त्या घराबाहेर काढायच्या आहेत. असं म्हणतात ना, जर नवीन चप्पल किंवा एखादा शूज तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर तो दसऱ्याच्या दिवशी घ्यावा. दसऱ्याच्या दिवशी कपडे घेणं सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला दसरा, या दिवशी तुम्ही नवीन कपड्यांची, नवीन चपलांची खरेदी करू शकता. पण घरामध्ये पडलेल्या तुटक्या फुटक्या चपला तुम्हाला घटस्थापनेच्या आधी घराबाहेर काढायच्या आहेत. त्यानंतरची गोष्ट जी आपल्याला घराबाहेर काढायची आहे, बऱ्याचदा आपल्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असतं आणि ते दुरुस्तही होणार नसतं. त्यामुळे असं घड्याळ घरामध्ये ठेवून उपयोगही नसतो. घड्याळाव्यतिरिक्त आपल्या घरामध्ये बऱ्याचशा फोटो फ्रेम असतात, त्या तुटलेल्या फुटलेल्या असतात, त्यामध्ये असलेले फोटो देखील खराब झालेले असतात. अशा गोष्टी सुद्धा आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये पडलेल्या असतात. आता बिघडलेली घड्याळ असेल तर तिला तुम्ही दुरुस्त करून घ्या आणि जर बंद पडलेली घड्याळ असेल आणि ती नीट होणारी नसेल तर अशा वेळेस त्या घड्याळाला तुम्ही ताबडतोब टाकून द्यायचं आहे, घराबाहेर काढायचं आहे. आणि त्यानंतर फुटलेल्या फ्रेम असतील, त्यामध्ये असलेले फोटो, आता फोटो तर आपल्या आठवणी असतात, पण जी फोटो अगदीच काहीच त्यामध्ये तुमचा चेहराही दिसत नसेल, अशा फोटोला तुम्हाला घरात ठेवून काहीच अर्थ नाही. त्या फोटोलाही तुम्हाला विसर्जित करायचं आहे. अशा फोटो फ्रेम्स असतील किंवा फोटो असतील त्यांना तुम्हाला टाकून देता येणार नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे, एखादं झाड तुमच्या घराच्या जवळ असेल किंवा तुमच्या घराच्या अंगणामध्ये असेल, तिथे थोडासा खड्डा करायचा. त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला फोटो असेल किंवा ह्या फ्रेम्स असतील ज्या तुम्हाला खूप प्रिय आहेत, त्या गोष्टी तुम्हाला तिथेच पुरायच्या आहेत. तुटलेल्या फुटलेल्या फ्रेम्स व्यतिरिक्त घरामध्ये असलेले तडा गेलेले काच असतील, आरसे असतील, ते देखील तुम्हाला काढून टाकायचे आहेत. अशा आरशांमध्ये आपला चेहरा बघू नये, कारण वास्तुशास्त्रानुसार ते शुभ मानल्या जात नाही. असे तुटलेले फुटलेले काच म्हणा किंवा आरसे देखील तुम्हाला घराबाहेर घटस्थापनेच्या आधी काढून टाकायचे आहेत. त्याचबरोबर कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी किंवा सण उत्सवांमध्ये तोरण लावण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. इतकेच नव्हे तर विशेष पूजा, होम, हवन, अनुष्ठानाच्या आयोजनाच्या वेळेस तोरण बांधले जाते. आंब्याची वा अशोकाची पाने, झेंडूची फुले यांचा समावेश यात केला जातो. काही ठिकाणी केवळ हिरव्या पानांचे तोरण बांधले जाते. तोरण बांधल्यामुळे नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही. तसेच अनेक प्रकारच्या तापसी शक्तीपासूनही घराचे आणि संबंधित वास्तूचे संरक्षण करण्याची क्षमता तोरणामध्ये असते. जितकं शुभ हे तोरण असतं, तितकंच अशुभ हे सुकलेल्या फुलांचं तोरण किंवा सुकलेल्या पानांचं तोरण असतं. हे तोरण देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकताच पसरवतं. तर घटस्थापनेच्या आधी आपल्या दाराला बांधलेली सुकलेली तोरणं देखील आपल्याला ताबडतोब काढून टाकायची आहेत. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण श्रावणामध्ये अनेक व्रत वैकल्य केलेली आहेत, जसं की जीवितीचं पूजन असेल किंवा वैभवलक्ष्मीचं व्रत असेल किंवा बाप्पांच्या आगमनाच्या वेळेस आपण कलश स्थापन केलेला होता. अशा पूजेच्या वेळेस वापरलेली नारळ म्हणजे श्रीफळ आपल्याकडे असतात. आता गणेश स्थापनेच्या वेळेस वापरलेलं श्रीफळ जे आहे ते आपल्याला विसर्जित करायचं होतं. हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं, कारण ते जे श्रीफळ आहे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता शोषून घेतं, त्याला तुम्हाला फोडून खायचं नसतं. तर हे नारळ आहे तुम्ही अजूनही विसर्जित केलेलं नसेल तर ते घटस्थापनेच्या आधी तुम्हाला विसर्जित करायचं आहे. यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरते आणि खूप सारी नारळ जमा झालेली असतील आणि त्याचा तुम्हाला प्रसाद करायचा असेल तर ती ताबडतोब तुम्हाला फोडून घ्यायची आहेत. त्याचं तुम्ही खोबरं बनवून एका डबीमध्ये भरून ठेवा किंवा मग त्याचा काहीतरी तुम्ही गोडाचा पदार्थ बनवा, पण ती नारळ तशीच एका कोपऱ्यामध्ये पडून राहतात आणि ती गोष्ट देखील घरामध्ये नकारात्मकता पसरवण्याचं काम करत असते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रामध्ये आपली घटस्थापना ही देवघरात होत असते. तर
देवघराची साफसफाई आपल्याला करायची आहे। देवघरात असलेल्या अनेक खराब झालेल्या वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत, ज्यामध्ये आपण देवघरामध्ये अंथरलेलं वस्त्र असेल ते खूप खराब झालेलं असेल किंवा फाटलेलं असेल ते आपल्याला ताबडतोब बदलायचं आहे। नवीन वस्त्र तुम्हाला घटस्थापनेच्या आधी घरी घेऊन यायचं आहे आणि त्यावरतीच तुम्हाला देवांची स्थापना करायची आहे। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवांना हलवत नाही, देव हे बसलेले असतात, त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आणि नवीन वस्त्रावरती देवांची स्थापना करायची आहे। त्याचबरोबर नवरात्रीच्या पूजनामध्ये अखंड दीप प्रज्वलित करण्याला विशेष महत्त्व आहे। अखंड दीप प्रज्वलन म्हणजे एकदा घटस्थापनेच्या दिवशी दीप प्रज्वलित केला की नवरात्रीची सांगता होईपर्यंत तो दीप अखंडपणे तेवत राहणे अत्यावश्यक असते। यामुळे घरामध्ये सकारात्मकतेचा संचार होतो, नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही। अखंड दिव्यासोबतच दररोजच्या पूजनामध्ये तुपाचा दिवा लावणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते। आग्नेय दिशा अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे अखंड नंदादीप हा याच दिशेला ठेवला जातो। अखंड दीप तर आपण नवरात्रामध्ये लावणारच आहोत, पण रोजच्या देवपूजेमध्ये असलेला तुमचा दिवा जो अखंड देवासमोर तैवत असतो तो जर तुटलेला असेल, त्यामधून सतत तेल गळत असेल, ही देखील अशुभतेचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे तुमची तुटलेली फुटलेली समई असेल, निरांजन असेल, ज्याचा तुम्ही वापर देवघरासमोर दिवा लावण्यासाठी करता, तो देखील तुम्हाला नवरात्रीच्या आधी म्हणजे घटस्थापनेच्या आधी घराबाहेर काढायचा आहे। नवीन दिवा किंवा नवीन समई एखादी तुम्ही वापरायला काढू शकता किंवा तुमच्याकडे नसेल तर नवरात्रापूर्वी तुम्हाला ती घेऊन यायची आहे आणि देवासमोर एक दिवा लावण्यासाठी ती समई तुम्ही वापरू शकता। आणि अखंड नंदादीप जो आपण नवरात्रामध्ये लावणार आहोत तोही तुटलेला फुटलेला नसावा, कारण असा दिवा देखील तुमच्या घरामध्ये सकारात्मकता नाही तर नकारात्मकताच पसरवण्याचं काम करेल। त्यामुळे नवरात्रीपूर्वी तुमच्या घरामध्ये असलेले दिवे जे खराब झालेले असतील ते तुम्हाला ताबडतोब घराबाहेर काढायचे आहेत। यासोबतच घरामध्ये जर महाभारताची एखादी फोटो फ्रेम असेल किंवा तुमच्या घरामध्ये नटराजाची मूर्ती असेल, म्हणजे तांडव करत असताना भगवान शिवांची नटराजांच्या रूपातली मूर्ती ही घरामध्ये भांडण कलह वाढवण्याचं कारण ठरू शकते। वास्तुशास्त्रानुसार महाभारतातली फोटो फ्रेम किंवा नटराजांची मूर्ती शुभ मानली जात नाही, त्यामुळे घटस्थापनेच्या आधी तुम्हाला या दोन्ही वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत। त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला घटस्थापनेपूर्वी घराबाहेर काढायची आहे तर ती कोणती गोष्ट आहे? आपण नेहमी कष्ट मेहनत करत असतो आणि त्याचा मोबदला म्हणून आपल्या घरामध्ये पैसा येतो आणि हे पैसे ठेवण्यासाठी, ही लक्ष्मी ठेवण्यासाठी आपण ज्या पर्स किंवा पॉकेटचा वापर करत असतो, ती पर्स असेल किंवा पॉकेट असेल फाटलेला असेल किंवा खूप खराब झालेला असेल, तर अशा फाटलेल्या पर्स असतील किंवा पॉकेट असतील ही देखील नकारात्मकता पसरवतात आणि याचाच परिणाम म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, तो स्थिर राहत नाही। यासाठीच तुम्हाला फाटलेली पर्स असेल किंवा तुमचं मिस्टरांचं फाटलेलं पॉकेट असेल, घटस्थापनेपूर्वी घराबाहेर काढायचं आहे, कारण लक्ष्मी अशाच ठिकाणी नांदते, स्थिर राहते जिथे स्वच्छतेचा, नीटनेटकेपणा आणि टापटीप गोष्टींचा वापर केला जातो। आणि ज्या गोष्टीमध्ये आपण आपली लक्ष्मी ठेवतो ती वस्तू तर नेहमी सुस्थितीमध्ये असावी, फाटलेली तुटलेली नसावी। पण तुमच्याकडे असलेली पर्स जी तुम्ही वापरत नाही पण ती सुस्थितीमध्ये आहे किंवा तुमच्या मिस्टरांकडे असलेल्या वस्तू ज्या सुस्थितीमध्ये आहेत पण त्या तुम्ही वापरत नाही आहेत, तर त्या तुम्ही एखाद्या गरजू लोकांना देऊ शकता। अगदीच बाहेर फेकण्याची गरज नाही। खूप खराब झालेल्या वस्तू देखील इतरांना देऊन काही उपयोग नाही, कारण आपल्या खराब झालेल्या वस्तू, आपल्या नकारात्मक वस्तू इतरांना का म्हणून द्याव्यात? पण तुमच्याकडे असलेल्या एक्स्ट्राच्या वस्तू त्या खूप दिवसापासून पडीत आहेत पण त्या सुस्थितीमध्ये आहेत, तर नक्कीच तुम्ही अशा वस्तूंचं दान करू शकता, ज्यामुळे त्या इतरांच्या उपयोगात पडतील। त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे बघा, पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्या तिथींना आपण पूर्वजांचं श्राद्ध कर्म वगैरे करत असतो। पण पूर्वजाशी संबंधित काही वस्तू जर घरात असतील तर त्या तुम्हाला ठेवायच्या नाहीत। ज्यामध्ये मृत पूर्वजांचे कपडे असतील किंवा त्यांच्याशी संबंधित काही वस्तू असतील तर त्या ताबडतोब घराबाहेर काढून फेकायच्या आहेत। कितीही आपल्या या वस्तूमध्ये मन असलं, कितीही आपल्या या वस्तूमध्ये जीव असला तरीही अशा ज्या वस्तू आहेत, ज्या मृत पूर्वजांच्या आहेत, त्या घरामध्ये साठवणे हे म्हणजे नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देणे असं आहे। म्हणूनच तुम्हाला या ज्या वस्तू आहेत ताबडतोब नवरात्री आधी घराबाहेर काढून फेकायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात ज्या आपण वापरतो पण त्या खूप खराब झालेल्या असतात, जसं की आपल्या घरातील फर्निचर असेल, ते खूप तुटलेलं असतं तरी देखील आपण त्याचा वापर करत असतो। ज्यामध्ये आपल्या घरात असलेलं जुनं खराब झालेलं फर्निचर असेल, आता फर्निचरचा वापर करत असताना एकदा फर्निचर केलं की त्याचं मेंटेनन्सही करावं लागतं।
पण बऱ्याचदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. जसं की आपलं एखादं कपाट असेल, कपाटाच्या दाराची कडी तुटली असेल किंवा कपाटाचं दार तुटलंय, एक तुटलेलं आहे, एक बाजूला काढून ठेवलेलं आहे किंवा कपाटाचं दार जे आहे ते आवाज करतंय, तुमच्या रूमच्या दरवाजातून आवाज येतोय किंवा कपाटाची तसंच तुमच्या घराच्या दरवाजाची जी कडी आहे ती खूप दिवसापासून निघालेली आहे, कुठेतरी कोपऱ्यात ती पडून आहे. अशा वस्तू देखील नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये निर्माण करतात. त्यामुळे नवरात्री आधीच तुम्हाला जे तुटलेलं फुटलेलं फर्निचर आहे त्याची दुरुस्ती करून घ्यायची आहे. ज्या कड्या वगैरे निघालेल्या आहेत त्या लावून घ्यायच्या आहेत. कारण असंच आपलं घर ठेवणं अस्तव्यस्त हे योग्य नाही. तुमच्या घरामध्ये ज्या बिनकामाच्या वस्तू आहेत, ज्या पडलेल्या आहेत त्या तुम्ही बाहेर काढून फेकू शकता. पण ज्या तुम्हाला दुरुस्त करायच्या आहेत त्या नवरात्री आधी तुम्हाला दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. कारण नवरात्रीनंतर लगेचच दिवाळी हा सण येतो. त्यामुळे मग तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. कारण आज करू उद्या करू असं करत करत आपण त्या गोष्टी पेंडिंग ठेवतो आणि यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निर्माण होत असते. त्यानंतर बघा, घरातील पंखे जे असतात, एखाद्या रूमचा पंखा बंद पडलेला असेल तर तो देखील दुरुस्त करणं आवश्यक आहे. कारण ज्या बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत ह्या देखील आपल्या घरामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे पंखे असतील किंवा एखाद्या रूमचा लाईट बंद पडलेला असेल तो तुम्हाला बदलायचा आहे, पण तुम्ही पुढे ढकलताय, आज करू उद्या करू असं न करता तुम्हाला वेळीच ते ताबडतोब बदलायचं आहे. त्याचबरोबर बघा, दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या घरातील वाहनांची, आपल्या घरात असलेल्या शस्त्र अस्त्रांची पूजा करत असतो. जसं की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय ते तुमचं जे कोणतं क्षेत्र असेल त्या क्षेत्राशी संबंधित काही वस्तू असतील तर त्यांची आपण दसऱ्याच्या दिवशी पूजा करत असतो. पण आता दसऱ्याच्या दिवशी पूजा करण्यापूर्वी जर ती वस्तू खूप खराब झालेली असेल किंवा ती तुम्हाला बदलायची असेल तर ती नवरात्रीपूर्वीच तुम्हाला बदलून आणायची आहे, जेणेकरून दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला त्याचं विधिवत पूजन करता येईल. त्याचबरोबर तुमच्या घरातील वाहन ज्याची आपण दसऱ्याच्या दिवशी आवर्जून पूजाही करतोच, तर त्या वाहनाची दुरुस्ती तुम्हाला करून घ्यायची असेल तर ती देखील तुम्ही करून घेऊ शकता. टायर पंक्चर झालेले असतील किंवा जुने टायर तसेच तुमच्या घरामध्ये कुठेतरी पडून असतील तर ते टायर घराबाहेर फेकून द्या. नवीन टायर तुम्ही गाडीमध्ये स्टेफनीच्या तिथे ठेवू शकता, म्हणजे जेणेकरून जी नकारात्मक ऊर्जा जुन्या खराब झालेल्या टायरमुळे तुमच्या घरात होती ती घराबाहेर निघून जाईल. बघा, आपल्याकडे असलेलं व्हेकल म्हणजेच वाहन, मग ती 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, आपल्यासाठी खूप गरजेची वस्तू आहे. तिचं पूजन आपण दसऱ्याच्या दिवशी करतो आणि म्हणूनच नवरात्रीच्या आधीच वाहनांची योग्य ती दुरुस्ती तुम्हाला करून घ्यायची आहे, जेणेकरून वेळेवरती तुमची धावपळ होणार नाही. तर हिंदू धर्मानुसार अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या अशा नवरात्रोत्सवामध्ये घटस्थापनेपूर्वी तुम्हाला घराबाहेर कोणकोणत्या गोष्टी काढायच्या आहेत याबद्दलची माहिती मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर केली. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. कमेंटमध्ये मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. यासोबतच पितृपक्षामध्ये तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे याविषयीचे व्हिडिओ पण मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.